ह्या ठिकाणी एक असे जे प्रवृत्तीची व्यक्ती आहे हे पूर्णपणे काय करतोय, खाली पण दाखवा, गुंड पद्धतीने म्हणतोय की हे सगळं जागा माझी आहे. हे खरंच ह्याची जागा आहे का आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि हे व्हेरिफिकेशन जर मध्ये हे खरं नाही उतरलं, हे व्यक्तीला जाग्यावरून तुम्ही गुन्हा दाखल करून उचला. ठीक आहे. ही आमच्या इथल्या DM, ADGP, DGP ह्या तुम्हाला आमची विनंती आहे की शासनमान्य कार्य नाही करत. हे बघा, हे लेण्यात्री काय करतोय म्हणतो. लीगल पार्किंगचं पुरावाच नाही, मालक आहे तिथं, टॅक्स वाईज पावती नाहीये, कुठं काढलं तू, GR नाहीये, त्यांच्याकडे टॅक्स वाईज पावती नाहीये, GR नाहीये, इलिगल पावती आहे. 7/12ची मालकही नाहीये, ह्याची लायसन्सची GR असतो एक, आणि ते लायसन्स यांच्याकडे नाहीच आहे, आणि यांच्याकडे ID प्रूफ पण नाही आहे, आणि सरळ सरळ म्हणतायत की हे जागा माझी आहे. काय पुरावा? कसं तू म्हणतोय माझीच आहे जागा? लायसन्स, एक लायसन्स असतो, तुम्ही मालक आहे तर त्याची एक लायसन्स असतो, GR पारित रेट्स चार्जेस केलेलं असतं. ह्या ग्रामीण ठिकाणी एवढी चार्जेस अप्लाय करायची, हे DMचे अनुशासन असतो, आणि हे शासनमान्य काहीच यांच्याकडे नाही आहे पुरावा. सरळ सरळ म्हणतायत की मला इथं 100 रुपये दे. 100 रुपये देऊ? 50 रुपये मागितलेत नाही तुमच्या. मग कशासाठी, कसं देऊ? पावती आहे गाडीची. मग मला बघ, लिगल प्रूफ तुझ्याकडे जर असेल ना तर ते 100 नाही, 50 नाही, 100 तुला देऊ शकतो आम्ही. तुम्ही रस्त्यावर लावा. पण योग्य नाही ना, तुम्ही रस्त्यावर लावा. इलिगल, अनएथिकल, इलिगल जर होत असेल. काय म्हणतो, माझ्या जागेत लावायच्या पेक्षा मी रस्त्यावर लावा. कायद्याने विचारतोय, फक्त कायद्यानेच उत्तर द्या. मला कायदा सांगू अधिकारिक नका. नियम सांगा. अधिकारिक नियम नाही, मला कायदा नका सांगू. आम्हाला 500 मीटर पर्यंत पुराणतत्व खातं काय करून देत नाही. सत्य साबित होत नाही. सत्य साबित नाही. आम्ही तुमच्याकडे खरंच गुंडगिरी पुरावा नाही. असेल तर तुम्ही मला सांगा, नसेल तर ही जे आहेत ना, ही आमची म्हणजे ADGP, DGP आमच्या DMला सगळ्यांना जाते हे पुणे. नाही, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ द्या. कारण हे आम्ही टॅग मारतो ट्विटरवर आणि हे व्हायरल होतात कंटेंट. असं नाहीये, काही तुम्ही मनामर्जीने काही थोपवू नाही शकत इतर लोकांवर. आमची पण फंडामेंटल राईट्स आहेत. तुमचं आहे ना, हा, द्या मग आम्हाला परवानगी. मूलभूत हक्काने आम्ही आलोय तीर्थस्थळावर. तीर्थस्थळावर मग तुम्ही कोणत्या जागेत लावली आसपासचे सगळे जागा गाडी? खरेदी घेतल्या का गाडी तुम्ही? लावली कुठं? आम्ही लावलंय पार्किंग एरियामध्ये लावलंय. ही आउटसाईड पार्किंग एरिया पायथ्याची. कोणची आउटसाईड आहे? ही देऊळ आहे, देऊळची पायथ्याची आउटसाईड ही पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरिया आहे, मला सांगा ना. ही सगळं आउटसाईड एरिया आहे. काय पूर्ण देवाची जमीन सगळं खरेदी केलं का काय? खरेदी नाही, खरेदी दाखवतो, खरेदी दाखवतो, खरेदी. का मनामर्जीने वागू नका. मला सांगा, हे खरं आहे का तुमचा हे कार्यक्रम? हा आमचा कार्यक्रम नाही. आम्हाला तुम्ही ढपव घेऊ नका, तुम्ही ढपव घेऊ नका आम्हाला त्यांच्या गोष्टीला. तुमची गाडी माझ्या मालकीच्या जागेत आहे, त्याची मी पार्किंग मागतोय. मला सांगा, या मंदिराची लिगल पार्किंग कुठे आहे? खाली आहे, कुठे? देवस्थान खाली. ही आम्ही दिलेली आहे. पायथ्याला लागून मग त्याची हा बघ, तुम्ही जर बिझनेस करत असाल पार्किंगचं, तर पार्किंगचं खरंच रजिस्ट्रेशन किंवा पुरावा पाहिजे ना. हे पार्किंग आम्ही चालू केलं आहे, ठीक आहे. पार्किंगचं एक रजिस्ट्रेशन असतो DM ऑफिसमध्ये. ते DM ऑफिसला रजिस्ट्रेशन टॅक्स भरून एक टॅक्स इनवाईस पावती असते. याच्यावर बघा, एकही टॅक्स इनवाईस पावतीचं दाखवा येतं. जरा दाखवा. ह्याच्यावर हे पार्किंग तिकीट आहे, ह्याच्यावर टॅक्स इनवाईस कोणती जरा दाखवायची नियमानुसार, कोणती टॅक्स इनवाईस, टॅक्सेशन नंबर दाखवायच्या. मी काय म्हणतो, तुम्ही कंच्या पोझिशन होते? मी पण मनामर्जीने, ऐका, मी पण मनामर्जीने एखाद्या प्रेसमध्ये जातो आणि तिथून मी छापून आणतो. कुठल्याही ठिकाणी हे माझं आहे म्हणून मी तिथं पार्किंग करू शकतो. हॅलो, तुम्ही कंच्या पोझिशन होय मला सांगा. कंच्या याच्यावर दुटी होय, दुटी व कंच्या आहे तुम्ही? मी आलोय, मी एक जबाबदार नागरिक आहे. मला काही दुटी व कंच्या आहे तुम्ही? दुटी व कंच्या आहे? एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला अधिकारी आलोय. गाडी बाहेर काढ तू. मनामर्जीने तू वागू नको. गाडी बाहेर काढ. काय चाललंय याचं? हा हात का लावतोय मला? हा हात लावून चाललाय. मला विचारतो का लावड्या? बघितलं, लवड्या बोलतो रे. कशामुळं? अरे तू गाडी काढ बाजूला. पोलीस बोलवा. गाडी काढ बाजूला. काय पद्धत आहे? पद्धत नाही तुला. आम्ही बघतोय, कंच्या पोझिशन होय. आम्ही बघतोय. अरे तू कंच्या पोझिशन होय. मी नागरिक आहे, देशाचा जबाबदार नागरिक आहे. नागरिक तू काय आवाज करतोय? एका फटक्यात उडून टाकीन, फाडून देईन. मारहाण नाही करायची. गाडी माझी. आवाज करू नको जास्त. मला प्रेमाने बोलतोय, प्रेमाने ऐकायचं.
काय पद्धत आहे? ए, तू गाडी काढ बाजूला. पार्किंग मध्ये गाडी घेऊन आला. अहो, मी कायद्याने फक्त नियम सांगतोय. नियम कशाला सांगतो आम्हाला तू? नियम नाहीये दाखवायला. ए, नियम तुझ्याकडे आयडी पण नाहीये, आयडी तुझ्याकडे लायसन्स पण नाहीये, तर मी काय करू? आयडी कशासाठी? लांबून बोल. गाडी बाहेर घे. मग मी बाहेर काढतो ना, तू मला कायदा दाखव. तू कशाला आम्हाला कायद्याची भाषा? आमची जागा आहे. मग मी कायद्याने जगतो ना, मी कायद्याने जगतो ना. ठीक आहे, सगळं करू आज. आता इन्स्पेक्टर, तुला आता वाटतंय फायटीत मारू टाकीन. चल तू पटकन ये. चल मार चल, मारून घे. तुझ्यामध्ये एवढी अहंकार आहे ना, मारून घे. तुला सत्याला विरोधच करायचंय ना, मारून घे. चल गाडी चल. काढणारे कशाला वाद घाली तो? खाजगी पार्किंग मध्ये गाडी हात लावायचे नाही, कळलं ना? गाडीला हात लावायचं नाही, गाडीला हात लावायचं नाही. मोबाईल नको काढू तू. गाडी काढी दोन. गाडी काढ. जेवढं गाडी काढ. गाड्या माझ्या मालकीची जागा आहे. गाडी काढा. एका 0 मिनिटात गाडी काढा. सगळं रेकॉर्ड होते बरं 0 का. मिनिटात. आम्ही SP तुझ्या रेकॉर्डला मारतो मी बोलल्या. अरे जेव्हा तिथं शीज बसायला लागली ना, काट्या फुटायला लागली ना, त्यावेळेस कळेल हे अहंकार शून्यावर येते, जागेवर शून्यावर येते. तुला माहित नाही कायदा काय आहे अजून. गाड्या काढा. गाड्या तुला कायदा काय माहिती नाही अजून. मी आल्या अहंकार दाखवू नको. ज्या वेळेस पोलीस येऊन औरावर बसते ना, तेव्हा कळते तुला काय आहे. तुला कायदा माहिती नाही अजून. खाजगी मालकाची जागा. हे लाईव्ह चालू आहे, तू लाईट चालू. गाडी काढ. चल हे लाईव्ह चालू आहे. असून दे. चल गाडी काढ. हा. गाडी काढ. पार्किंग गाडी मध्ये काढ गाडी तुझी आली पण. दोन हे तरी पण. चला. गाड्या काढा. ठोकत्याव. चला गाड्या काढा. खाजगी गाडी मालकाची काढ. जागेतून गाडी काढा. गाडी ताबडतोब काढ. 0 मिनिटात. निघा लवकर इथून. मालकीची जागा आहे. तुला काय करायचं ते कर. अरे सगळं करतोय रे. चल नको काळजी करू. हा चल बस. सगळं झालं इथं आता. हा झाले होऊन दे. हेच मी रेकॉर्ड करतो. तुझे अहंकार केवढे हेच पाहायचं होतं मला. बस ते तू. करतो मी. बस. लांब सरक. हात लावू नको बस आपल्याला. हात तू लावायचा तुला आता अधिकार बस. नाही. बस. मला बॉडीला टच करायचं तुला काही मी अधिकार काय नाही. तू माझ्या लांबून जागेत बोलायचं. माझ्या जागेत अजिबात थांबू लांबून नको. बोल. मी थांबू लांबून बोल. नकोस. लांबून बोल. लांबून बोल. जा झटकन. मी तुला लांबून सांगितलं. बोल. झटकन जा. लांबून बोल. बस. मी माझ्या मर्जीने करतो. लांबून बोल. करू नकोस. माझा- माझ्या जागेमध्ये अरे, उभा राहून माझे तू अधिकार सांगतोय आहे. मला. तुझा काय नाही मी अधिकार आहे. स्वातंत्र्याचा माणूस आहे. अरे स्वातंत्र्य असेल तिकडे रस्त्यावर लाव. लांब बोल. दोन तोंडातून घाण हे चल, आवा इथून, बस. किती सडले बघ तोंडात. हा, काय असू दे. काय निघतंय. बस. गाडी बाहेर घे. असे कशाला उभा करता? निर्लज्जता. संख्या कोणपर्यंत तुझी. पोलीस नाही पाठवलं तुझ्या घरी. बेंच सोडणार नाही तुला. काम करू आपण, हे व्हिडिओ आपण जाऊन दे. ठीक आहे ना. दाबा चौकीमध्ये ठीक आहे ना. बाहेर गाडी तुला काय वाटलंय. अरे हो. सगळं जाऊ दे. मनामर्जीने जातंय तू. हा हा चल. थांब. जाऊ दे, आपण जाऊया आपण. जाऊ दे थांब. चल. मला काय बाहेर करायचंय चल. मला बेंच. हे आम्ही सगळे इथे आहेत ना. आहे ना पुरं. अरे आम्ही सगळे इथे आहेत. तुला माहित नाही रे कायदा काय करतो. अरे हो कायद्याचं असू दे. कसलं- हे काय तुझ्या कसलं भीक नाही लावतो? मागत. भीक नाही मागत मी. तुझे हाय नाही तू. भीक नाही हा मागत. तो पुरावा. हे लायसन्स आहे का. लायसन असू नाही तर नसू. भीक नाही खोटं मागत तुझ्याकडे मी. बोलतोय. खोटं आहे. हा खोटे. चल आम्ही इल्लीगल आहे. अन्याय हा, आहे. सर, चल. अत्याचार आहे तुला पब्लिक काय वर. करता येईल ते कर. करतो ना. बस. तू तुझे अहंकारच काढायचंय मला. करतो सगळं करतो. थांब. जा. तू कशाला काळजी करतो एवढं. नाही गाड्या बाहेर जाऊ द्यायचं फटकनी. माझ्या जागेतून रस्त्यावर उभे राहा. नाही तू रस्त्यावर सगळं उभे राहा. करतो रे बाबा. सगळं रस्त्यावर करतो. उभे तुला राहा. काय तुला किती तुझे अहंकार आहे तेच बघायचं मला. रस्त्यावर उभे राहा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. सगळं करतो. हे सेव्ह करा व्हिडिओ. नाही नाही, आहे सगळं करतो. पाठवतो. याला जागा पाहिजे. संदेश याला संजय जागा पाहिजे. हा रेकॉर्ड करायला आले इथं. कळायला अहो पाहिजे. प्रायव्हेट आहे. मी जात नाही म्हणलं नाही. त्यांचं आहे. मला फक्त प्रूफ पाहिजे होतं. बाकी काय नव्हतं. हे लिगल नव्हतं. ह्यांच्याकडे ज्या पावत्या होत्या ना हे लायसन्स नव्हतं. तेवढंच विचारलं. टॅक्स इनवाईस पावती आहे का तुमच्याकडं. पावत्या असल्याशिवाय का तुला ते काय टॅक्स पाहिजे इनवाईस होतं? रजिस्टर्ड नाहीये पावती अरे, होते. नसून दे. बोर्ड लावलेत ना, GR private पारित जागा आहे. नाहीये. मी म्हणलं हे पावती चुकीचं आहेत म्हणलं. अहो मग साहेब मग तुम्हाला हे सांगितलं तुम्ही प्रेमाने ह्यांच्याकडे काही प्रूफ नाही. सरळ गुंडाई करायला लागलेले मनामर्जीने. प्रेमाने सांगितले ना. आम्हाला आमच्या जागेत गाडी लावून द्यायची नाही. गाडी काढून घ्या. गाडी काढून घे. मी काढतो ना पण ह्यांच्याकडे हे प्रूफ नाही. हे इलिगल आहे ना पावती. तुम्ही चला. पावती देऊ नको. गाडी काढून घे. चल पटकनी. चला. पावती नाही, मी फक्त थांबलो लावलो हे आले पाठीमाग. मी तुम्हाला म्हणजे इथं काय मी पहिल्यापासून थांबलो नव्हतो. तुम्ही वरच्या पार्किंग मध्ये फिरून आलेत. गाडी इथं लावली. तुमच्या मित्रांनी 10 मिनिटं लावली. तुम्हाला चला.
तुम्ही गाडी काढून घ्या. गाडी काढून घ्या. मी सगळं करतो. मी कायद्यात्मक पद्धतीने जे काही आहे ना इलिगल पार्किंग व्यवस्था चालू आहे ना ह्याच्या विरोधात आज मी हॅशटॅग करतो ह्याला. चला 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 तुम्हाला जे तुम्हाला व्हायरल कंटेंट काय माहिती नाही अजून. हा नसून दे नसून दे काय करायचं ते करा. चला मनामर्जी चाललेलं आहे सगळं. असून दे चालून द्या. बघू ना मनामर्जी कितपर्यंत चालतोय. जेव्हा नुकसान होईल ना तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की काय आहे ते. म्हणजे तुम्हाला फुकट लावून दिलं तर तुम्ही चांगले. अरे फुकट नाही, लिगल काय आहे. तुमच्याकडे पुरावा आहे तर आज 100 रुपये दिला असतं तुला. खरं पुरावा असेल ना 100 रुपये दिला असतं तुला. पुरावा नाही मग आम्ही खोटे याच्यामध्ये पार्किंग मग तो इलिगलच वसूल आहे ना. बोर्ड लावले. व्हॅल्युएशन काय आहे, ग्रामीणचं व्हॅल्युएशन काय आहे? GR पारित व्हॅल्युएशन 30 रुपये होते जास्तीत जास्त. तू 100 रुपये वसूलतोय. माहिती आहे मला. ये ना डॅमेज नाही ते, फक्त Damage? बॉडी टच, हा, असून दे ना. नॉर्मल टच बघ ना. आहे. हां बघ बघ ये. हा ते पूर्ण लाईन पडलं डच करून ठोकून बाकी दिलं नको सांगू, हे टायरला बघ. टच झालेलं आहे. माहितीये मला, मी व्हिडिओ घेतलेला आहे त्याची. घे ना मी शॉट घेतलेले आहे त्याचे. अरे, व्हिडिओ घे ना. टच करू नका माझ्या बॉडीला. व्हिडिओ घे. बॉडी टच का करतोय हा? व्हिडिओ घे. तू एवढं गोंधळ का करतोय? तुझ्या एक हाताला तर- फाडून बाहेर काढेल. अरे, ते जास्त बोलू नको सोडून. तू. माझ्याकडे जे भोसरीतले लांडगे माणसं बोलून पण तू काय समजलंय रे? माझ्याकडे येऊन दादागिरी करतोय. मला म्हणतो कसले पैसे आणि कसले काय. अरे मी फक्त अरे, कायद्याने मी तुला विचारलं म्हटलं, प्रश्न, माझी जागा तुझ्याकडे खाजगी उत्तर आहे. नाहीये. अरे मी तुला तुझ्याकडे म्हटलं, खरी पावती उत्तर घे. नाहीये. पावती घे तर तू मला तुला म्हणतोय का 100 कसलं रुपये काय? दिलं असतं का? तुझ्याकडे खरी उत्तर नाहीये. हे काय खोटं आहे का? हे इलिगल आहे. टॅक्स इनवाइस नाहीये. अच्छा. लायसन्स नाहीये. GR पारित नाहीये. तुला फुकट लावून दिलं माहिती झालं. अरे बाबा तुझी फुकटची नाहीये. तुला 100 द्यायला तयार होतो ना. बसले ना तुम्ही गाडी नाही तुम्हाला फुकट लावून दिलं माहिती झालं सगळं. शेट पण जाऊ द्या, गाडी काढून घे. कशाला तुम्ही काय करायचं ते करा. बॉडीला टच करायला तुला अधिकार आहे का? दादा सगळं मान्य आहे. तू गाडी काढली का नाही? काढली मग यांनी काढायला पाहिजे ना. यांनी पण काढायला पाहिजे ना. या ना प्रेमाने. जा ना तुम्ही रस्त्यावर नाही तर संस्थेच्या पार्किंग. काढणं वाईट नाहीये. मी काढायला पहिल्या सेकंदाला तयार होतो. अरे सेकंदाला नव्हते. हा गुंडाई करायला लागला आल्यापासून. नाही जाग्यावर गुंडाई करायला लागला. माझा जागा आहे. मी म्हणलं पुरावा दाखव. पुरावामध्ये काहीच नाहीये. अरे भाऊ, असं पुरावा काय सोबत घेऊन फिरायचं? अहो हे लिगल असतंय. ह्याची लायसन्स असतीये. साहेब, सगळं ह्याची माहिती टॅक्स आहे. इनवाइस असतीये. त्याच्यावर टॅक्सेशन नंबर असतो. वकील साहेब सगळं सर्वे नंबर असते. तुला काय माहितीये बाबा? सगळं माहिती आहे. आम्ही काय पार्किंग नाही वापरत. पुणे कॅम्पेर याचं पार्किंगचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडेच आहे. पुण्यात काय लुटतात पुण्यामध्ये ससूनला गेलो ना. आजही पुणे कॅम्प एरियामध्ये 30 रुपये पार्किंग आहे आमचं. माहितीये? हो बरोबर आहे. असू द्या चला या. कॅम्प एरियाची पार्किंगचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे आहे. माहिती 2 रुपयाची पार्किंग 8 रुपये पुण्यात. भरायला लागते. लय माहितीये.